नमस्कार मंडळी. तर काय काय आणि कसायचा बरायचा नौका असायलाच पाहिजे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी आहे तुळजापूरमध्ये, म्हणजेच तुळजाभवानीला. आज आमचा सिंहासन आणि अभिषेक आहे. ते म्हणजे नेमकं काय, तर ते तुम्हाला पुढे कळेलच. मी दाखवायचा प्रयत्न केला आहे, तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा. साईडला तर मम्मी तू कंटिन्यू. तर हा आहे देवीचा नैवेद्य. याच्यामध्ये पुरणपोळी, भजे, पापड, एवढ्याची आमटी, भात आणि ह्याच्यामध्ये आज आहे आपलं सिंहासन म्हणजे एक पूजा असते, अभिषेक असते, तुळजाभवानीसाठी करतात तो. तर आपण तो आज ब्लॉग बनवूया. आणि आम्ही आहोत तुळजापूरमध्ये. आणि हेच ते द्वार आहे जिथून भेंडोळी जाते, एवढ्या छोट्या दारातून. बापरे. फायनली आपण टेम्पलमध्ये पोहोचलो. काहोर आहे. तर आपण जातो चिंतामणीकडे, ज्यामध्ये पॉइंट ठेवून एक दगड आहे त्याच्यावरती प्रगती. तर आपण आता चिंतामणी दगडाकडे, त्याच्यामध्ये पैसे ठेवून दगडात हात ठेवून आपल्या मनाची इच्छा आपण बघू शकतो. जर दगड उजवीकडे वळला तर आपली इच्छा पूर्ण होईल, म्हणजे होकार. आणि डावीकडे वळला तर नकार. तर आपण बघूया. तर इथं मी त्यांना 10ची नोट देऊन $10 घेतला आणि मी त्या चिंतामणी दगडावरती हात ठेवले माझे 2 आणि डोळे बंद करून इच्छा मागितली. ते मी नाही सांगणार काय मागितली. आणि हा दगड उजवीकडे थोडासा वळला, जे काय असेल ते, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार. तुम्हाला एक टिप सांगतो. मंदिरात येताना पंचफळा घेऊन या, म्हणजे इथल्या लोकांना असं वाटतं की गावातल्या लवकर सोडतात. ये है मेरे मामा. ये बेचारी अटक गई. कुछ नहीं, मम्मी ने मुझे पैसे दिए थे कि मेरे को भी ब्लॉग में ले ले, इसलिए मैंने उसको लिया. नथिंग एल्स. इसको बहुत अच्छा लगता है कि सब लोग इसको संतूर मम्मी कहते हैं, बट ऐसा कुछ है नहीं. मेकअप करती है, फिल्टर लगाती है, बहुत गर्मी और बहुत भीड़ है. तो यहाँ पे देख सकते हैं हो रखा है. हमें आगे जाने के लिए जगह नहीं मिल रही है, तो फिर आप देखते हैं आगे क्या होता है. हम जा पाते हैं या नहीं. आपने बहुत अच्छे से बोर किया. बाय. हमारे मामा लोग ही हमारा अभिषेक और पूजा करने वाले हैं. आज आपण आणि इथं की उभारले विचार करलोय, कधी एकदा आज जाणार आणि कधी एकदा पूजा आणि सिंहासन होणार. तर या हंड्यांमध्ये श्रीखंड आहे, त्याची पूजा करून श्रीखंडानेच देवीला अभिषेक होणार. आणि सॉरी, मी मूर्ती नाही दाखवू शकत कारण देवीच्या अंगावरती वस्त्र नव्हतं. तर अशा प्रकारे आमचा अभिषेक आणि सिंहासन झालेला आहे. दाशी पावशी
बस माझी मी देतो चालू. गाइस ये है जागरण वाला प्लेस और यहाँ पे जेनेलिया और रितेश देशमुख का यहीं पे हुआ था जागरण. स्माइल करा ना. आणि मंदिर परिसरातच हे दुकान आहे जिथे देवीला नेसवलेले साडी तुम्हाला भेटून जातील अगदी कमी दरामध्ये. भैरवची बकरं टीव्हीला नॉनव्हेज चलत नाही या देवाला. तर इथं ते दैत्य आहे त्याचं नाव आहे दत्त भैरव आणि जो आपण बकरं वगैरे करतो देवीला नॉनव्हेज चालत नाही तर ते सगळं दैत्याला जातो आणि ह्याला पाय पडताना म्हणायचं असतं तुझं डोकं मला घे आणि माझं डोकं तुला. तुझं डोकं मला ते माझं डोकं तुला. सबस्क्रायबर्स इथे सृष्टी ब्लॉग सो फायनली दर्शन झालं अभिषेक झालं सिंहासन झालं आणि आम्ही आता जातो. असं बघून मग मला लाज वाटतं. यू साईडला ये. नाव हम घर जा रहे हैं.